नमस्कार. नमस्कार. खरं खोटं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आपण वेगवेगळ्या सगळ्या मान्यवरांची, विचारवंतांची, लेखकांची गप्पा करत असतो आणि या गप्पांच्या माध्यमातून आपल्या दर्शकांना आपण समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. आज असंच एक प्रचंड अनुभवी व्यक्तिमत्व ज्यांनी सामाजिक जीवनामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, वेगवेगळ्या संस्थांमध्ये संघटनात्मक मोठी बांधणी केलेली आहे आणि या सगळ्या संघटनांसाठी ते पूर्ण भारतभर सातत्याने फिरलेले आहेत. आणि मालेगावमध्ये ज्यांना प्रत्येकजण बरण काका म्हणून ओळखतात, ज्यांनी आपली आयुष्याची सुरुवात व्यावसायिकदृष्ट्या केलेली असली तरीसुद्धा त्यांचं संपूर्ण जीवन हे सामाजिक कामांसाठी समर्पित असलेलं आहे, असे डॉक्टर सुगंध बरंट आज आपल्यामध्ये आहेत. आपलं खरं खोटंच्या टीमच्या वतीने आम्ही एकदा स्वागत करतो. खरं म्हणजे आपण गेल्या अनेक वर्षापासून हे सामाजिक काम करतात आणि या सगळ्या सामाजिक कामांचे वेगवेगळे अनुभव आहेत. या सगळ्या अनुभवांना नवीन पिढीपर्यंत नव्या फॉर्ममध्ये पोहोचवण्यासाठी आजची आपली ही मुलाखत आहे. कारण नवीन पिढी पुस्तकं कमी वाचते असं तुमच्यासारखी सगळीच लोक म्हणतात, पण नवीन पिढी पुस्तकांसोबत हे नवीन जे प्लॅटफॉर्म बघते त्या सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी जुन्या लोकांची नवीन प्लॅटफॉर्मला ओळख आपण या निमित्ताने करून देतोय. तर तुमचं स्वागत. आणि या निमित्तानं आपण वेगवेगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत. तर प्रामुख्याने तुमची सामाजिक कार्याशी सुरुवात कशी झाली आणि सामाजिक कार्याशी आपण कसे जोडले गेलात याबद्दल थोडक्यात सांगा. असं आहे की माझं शिक्षण सगळं मुंबईला झालं आहे. अच्छा. म्हणजे हायस्कूलचं शिक्षण इथे चांदवडला झालं. मालेगावात मी मराठी प्राथमिक शाळेत शिकलो 7वी पर्यंत. मग 8वीला म्युन्सिपल शाळेत गेलो, म्युन्सिपल हायस्कूल होती त्यावेळा. आणि मग तिथून मी चांदवडला गेलो. चांदवडून 11वी झालो. त्यावेळा 11वी आमची स्टेट बोर्डाची एक्झाम असायची. म्हणजे 10वी नसायची. त्याच्यानंतर 2 वर्ष औरंगाबादला काढली आणि मग मी मुंबईला गेलो. म्हणजे प्रोफेशनल जे BMS, LCPS, MBBS जे काही व्हायचं होतं ते सगळं मुंबईला संपूर्ण शिक्षण केलं. तर मुंबईला असताना खूप मी त्यावेळेला वाचन खूप होतं, तर दुसऱ्या काही व्यवस्था नव्हते. त्यामुळे धर्मयुग आणि इलस्ट्रेटेड विकली हे अगदी आमचं पेट ठेवते. त्या काळातली पाक्षिक होती की मासिक होती? ही साप्ताहिक होती. साप्ताहिक होती. धर्मयुग आणि इलस्ट्रेटेड विकली. तसं तर टाइम्स पण यायचा, महाराष्ट्र टाइम्स यायचा आमच्याकडे. त्यावेळेला लोकसत्ता नाही येतो एवढा, पण महाराष्ट्र टाइम्स फार नावाजलेला पेपर. महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख येणं म्हणजे असं अभिमानाचं. तर तिथे मी गेलो तर तिथे इलस्ट्रेटेड विकली होतं, हे होतं. आणि आमच्याकडे वातावरण असं होतं की आम्हाला वेगवेगळ्या सभांना जायला मिळायचं. कारण आम्ही वरळीत राहत होतो, वरळीला हॉस्टेलला राहायचो. त्यामुळे जांभोरी मैदान मागेच होतं. त्या जांभोरी मैदानावर ते शिवसेनेची सभा झाली, जनसंघाची सभा झाली, काँग्रेसची सभा झाली की प्रत्येक सभेला आम्ही जायचो. तर त्या सगळ्या सभांमध्ये वाटलं गेलो, पण माझं काही मन लागलं नाही कशातच. पण राजकीय विचार ऐकत होते. हा, राजकीय विचार. मग मी घरी आलो ज्यावेळेला सेकंड MBBS मध्ये होतो आणि KEM ला. आणि माझ्या पुतण्या आजारी पडला म्हणून ते इंजेक्शन जर्मनीहून मागवायला लागायचे तेव्हा. आता इथे मिळतात भारतात, पण तेव्हा जर्मनीहून मागवायचे. त्या आठवड्याला त्याला एक इंजेक्शन द्यायला लागायचं. म्हणून मी घरी थांबलो. तर घरी जेव्हा थांबलो तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की इथे काय, म्हणजे मी बळीराम हिरेकडे होतो नोकरीला आणि मग काम करत होतो. माझा काही असं हे म्हणजे सामाजिक कामामध्ये पडायला पाहिजे वगैरे वगैरे असं काही आधी ठरलेलं नव्हतं. नाही, आधी काही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे मी आपल्या त्याच्या इंजेक्शनसाठी थांबलो. मग घरी आलो, मग हे नोकरी केली. तिथे या सगळ्या कामामध्ये मला जे म्हणजे मी आपल्या जैन धर्माचा अत्यंत प्रामाणिक माणूस. म्हणजे मला काय सुराणाबाई तिला म्हणायचे त्यावेळेला, बदामबाई सुराणा. अच्छा. तर त्या आम्हाला शिकवायच्या. त्या ॲक्च्युली मी लग्न झाल्यावर माहिती मला मुलगा आला, त्या 3 महिने त्या रेग्युलर मला सांगायला म्हणजे ते वाचून दाखवायला यायच्या.
पण त्यांनी मला ज्ञानाचे प्रकार तेवढेच फक्त सांगितले. त्या दिवसामध्ये मला औषधाविषयी विचारलं नाही, कशाच विषयी विचारलं नाही, संसाराचं विचारलं नाही, काहीच नाही. फक्त ज्ञानाचे प्रकार सांगितले. ते नंदीसूत्र म्हणून येतं, त्याच्यात ज्ञानाचे 600 किती प्रकार सांगितलेले आहेत. तेवढं फक्त त्यांनी शिकवलं, बाकी काहीच ते बोलायचं नाही. त्यांनी एकदम माझ्या दवाखान्यात घड्याळ होतं ते त्यांनीच दिलेलं होतं. बर. त्या माझ्या पहिल्या गुरु म्हणजे बदामबाई सुराणा. त्या लहान मुलांशी बोलायचं ना तर 150-150, 200 मुलांशी 15 दिवस बोलत राहा, बोल. हो. पण मोठी माणसं आली रे आली, युवक जरी आले, तुमच्या वयाचे जरी असले पोरं, तरी ते घाबरून जायचे. अच्छा. ते बोलायचंच नाही त्यांच्याशी. ते तुझ्या मुलाशी जसं बोलतो ना मी, ते बोलायचं त्याच्याशी. तर त्या बाईंकडे आम्ही शिकलो. त्यामुळे मी त्या सुरुवातीच्या काळात तेच नव्हतो. पण त्या काळामध्ये जयप्रकाश नारायण इमर्जन्सी आली आणि गेली, बरोबर, मला काही संबंध नाही माझा. ते जयप्रकाश नारायण नंतर चंदीगडच्या जेलमधून सुटल्यावर तिथे आले होते. तर मग त्यांनी एक छोटीशी बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये आली होती की ज्यांना छात्रयुवा संघर्ष वाहिनीमध्ये जायचं आहे त्यांनी लिहावं. त्याचे 4-5 अटी मांडल्या होत्या. एक तर तुम्ही निश्चित वेळ द्याल, म्हणजे वेळ ठरवून घ्यायचा आपल्या वेळेचा हिशेब आपणच ठेवायचा. अच्छा. त्यामुळे ते जमा आणि खर्च, तो खर्च जो करायचा तो किती टक्के आपल्या देशासाठी करायचा आणि किती टक्के स्वतःसाठी करायचा, म्हणजे मग त्याच्यात कुटुंब वगैरे सगळं आलं. नंतर आय म्हणजे इन्कम म्हणजे स्वतःसाठी किती खर्च करायची आणि देशासाठी किती खर्च, समाजासाठी किती खर्च करायचे. नंतर तिसरं होतं की कुठल्याही प्रकारच्या सत्तेमध्ये जायचं नाही. अच्छा. ही त्यावेळेला आम्ही शपथ खाल्ली. चौथं होतं आणखी की कुठली तरी एक वस्तू सोडायची. म्हणजे मी जे आज खादी घातलेला दिसतो तो मी गांधीवादी म्हणून नाही, मी तेव्हा सोडली ती वस्तू. म्हणजे छात्रयुवा संघर्ष वाहिनी, छात्रयुवा संघर्ष वाहिनीमध्ये मी होतो. पण मी मुंबईमध्ये असताना तर चिक्कार फॅशनेबल होतं ना, कारण मी घरचा तसा एकदम व्यवस्थित होतो. त्यावेळेला घराची परिस्थिती जी आहे ती एकदम सदन परिवारातून तुम्ही गेला. परिवारातून. तर पण माझे वडील तसेच होते, ते पूर्वीसारखेच राहायचे. म्हणजे एक शर्ट आणि 2 बंड्या, 2 धोतर, बस, त्याच्या पलीकडे नाही. तर ते माझा सांगण्याचा अर्थ असा की त्या काळामध्ये ज्या जयप्रकाशांनी अशा या गोष्टी सांगितल्या आम्हाला, ते त्याच्यामध्ये लिहून आले होते. आणि त्यांनी पत्र लिहायचं. तर मी एक पत्र लिहिलं तिथे. अच्छा. आणि तिथे लिहिलं होतं 129 शनीपेठ जळगाव, तिथे पत्र टाकायचं. त्यामुळे मी पत्र टाकलं तिथे. पत्र टाकलं. माझ्यानंतर 4-5 मुलं गेली. भास्कर तिवारी एक त्याच्यातलं आहे. अच्छा. तर ती 4-5 मुलं गेली. तर त्यांनी सांगितलं की तिथे कोणतरी डॉक्टर आहे म्हणे, त्याच्याकडे जा तुम्ही आणि तुम्ही सुरू करा वाहिनीचं काम. तर पहिल्या वेळेला मी आहे ना, म्हणजे मी खादीचा शर्ट असा घातलेला होता. शर्ट काय म्हणतात त्याला, ते कांजी केलेला आणि खादीचा शर्ट, आणि अगदी लोडाला टेकून बसलो होतो तिथे तोटे मंदिरामध्ये. आणि आमचे ते बोंद्रे सर होते, ते झाडू काढत होते बिचारे. मी काही झाडू हातात घेतला नव्हतं त्यावेळा. मग तिथे बोंद्रे सरांकडे गेलो. बोंद्रे सर झाडू काढत असतील कोणी प्रोफेसर काय त्याच्यात एवढं, म्हणून मग तिथे संघर्ष वाहिनीची स्थापना झाली. अच्छा. आणि मग मला जेव्हा खादीविषयी कळलं, कुठली तरी एक वस्तू सोडायला पाहिजे, म्हणून मग कपडे सोडले. आणि म्हणजे मला त्यावेळेला माझ्या याक्स टेलरकडे कपडे शिवायला जायचे. याक्स टेलर म्हणजे मुंबईमधला टॉपमोस्ट टेलर. हो का? चौपाटीचा. हो, फॅशनेबल कपडे सगळे. ते सगळे सूट जे होते ते सगळे आणले मी, ते देऊन टाकले कोणाला तरी. आणि मग मी खादीचे कपडे घालायला सुरुवात केली. मग पुढे वाहिनीमध्ये आम्ही व्याख्यानं आयोजित केली. मग झाडायला लागलो, झाडू हातात घेतला. मग हे अनेक वेळा व्याख्यानं वेगवेगळी आयोजित करायची. सगळे लोक, आमचे वाहिनीचे लोक यायला लागले मग आमच्याकडे.
ते बोर्ड बनवला होता, तिथे बोर्ड लावला आमच्याकडे दवाखान्याच्या वरती, आणि तिथे वाहिनीचं सुरू केलं. मग नंतर ते वाहिनीचं ऑफिस वाड्यामध्ये आलं, आमच्या वाड्यामध्ये. अच्छा. स्वतःच्या ते मेन रोडवर आता लाल कमल बिल्डिंग आहे ना, तिथे या हॉटेलच्या शेजारी. बरोबर. ती लाल कमल बिल्डिंगच्या तिथे वाडा होता पूर्वी. त्या वाड्यात बालवाडी भरायची, तिथे आम्ही ऑफिस सुरू केलं. एक तोडकं मोडकं कपाट आणून ठेवलं होतं असं. म्हणजे त्या काळामध्ये अशी दहशत होती आमची की कुठलंही खोटं काम माणसाने करायला सांगितलं की ते म्हणजे अरे भाऊ वाहिनी के लोक आएंगे असं घाबरायचे लोक. मग झोपडपट्टीचं काम केलं. हे इथून जी झोपडपट्टी उठली, हे ते हिम्मतनगर बसलेलं आहे ना आता, ते इथून उठलेली झोपडपट्टी या हिम्मतनगर. हे हिम्मतनगर जे आहे ते इथलं आहे, पोलीस लाईनच्या जागेवर. ते तिकडे गेलं नदीकडे. मग तिथे त्यावेळेला मोर्चे काढ, हे कर ते सगळं आम्ही करतच होतो. या सगळ्यांमध्ये मग त्यावेळेला आम्हाला मंजिरे मॅडम म्हणून होत्या, त्या समाजवादी होत्या, त्या सोबत असायच्या त्या सगळ्यांमध्ये. मग त्याच्यानंतर डॉक्टर नवलशी ओळख झाली, अनेक समाजवादी लोकांशी ओळखी झाल्या. मग त्या सगळ्या काळामध्ये मी 78 ते 80 पर्यंत त्या याच्यामध्ये होतो. 77 ते 80 पर्यंत 3 वर्ष. मग त्याच्यानंतर मी 73 झालेलोच होतो नेमका. आणि मला प्रदीप कापडे याने धरलं, रमेश काकाने प्रदीप कापडे ते एका सभेला घेऊन गेले. त्या सभेमध्ये राष्ट्र सेवा दलाची माझी पहिल्यांदा ओळख झाली. अच्छा. काँग्रेस सेवा दलाची शाखा भरायची इथे. अच्छा. आता जिथे अष्टविनायक हे होतं ना, बिल्डिंग आहे, तिथे पूर्वी काँग्रेस सेवा दल भरायचं. काँग्रेसचं सेवा दल? हा, काँग्रेसचं शाखा भरायची. तर तिथे आम्ही गेलो होतो. मग मी एकदा गेलो होतो तिथे, पण माझा काही संबंध नव्हता. माझा मोठा भाऊ जात होता, माझा सगळ्यात 2 नंबरचा भाऊ, तो तिथे जात होता. पण त्याच्यानंतर मी तिथे गेलो, मला पहिल्यांदा राष्ट्रसेवा दलाची ओळख झाली. आणि राष्ट्रसेवा दलामध्ये त्यांनी मला शहराचा प्रमुखच करून टाकला. अच्छा. म्हणजे राष्ट्रसेवा दलाला शहराचा प्रमुख म्हणून अंदाजे किती वर्ष? 80 मध्ये मी 30 वर्ष ओलांडली होती जीवनात. अच्छा. त्यामुळे पण त्यावेळेला मला हे माहितीच नव्हतं की कोण ताऊ आणि कोण सुभाष परदेशी, ते कोण रणजित परदेशी, ते मला काही माहिती नव्हतं. मग संगमेश्वरातल्या कुणाशीच माझा परिचय नव्हता. मग मी तिथे राष्ट्रसेवा दलाचं मला हे झालं. मला लक्षात आलं की आता आपण शिबिर घ्यायला पाहिजे. मग पहिलं शिबिर जे झालं ते पन्हाळा रॉयल मिलमध्ये इथे. अच्छा. पहिल्या शिबिराला. मग त्याच्यानंतर आम्ही पन्हाळा रॉयल मिल आहे ना, तिथे शिबिर झालं. आणि मग तिथून मुलं मिळायला सुरुवात झाली. मग तिथून पुढे आम्ही 2 वर्ष मी होतो प्रमुख सेवा दलाचा. तर त्यावेळेला 2 वर्षानंतर आमच्याकडे SM जोशी येऊन गेले, नायर डोळे येऊन गेले, वसंतराव पटवर्धन येऊन गेले. त्याच्यानंतर अनेक लोक आलेत. आणि त्या काळी माझ्याकडे परीट गुरुजी उतरायचे आमच्याकडे. अच्छा. परीट गुरुजींचं बरंच नाव राष्ट्र सेवा दलाच्या निमित्तानं सातत्याने ऐकलं. परीट गुरुजी कायम पूर्ण जिल्हाभर फिरत राहायचे. उत्तर भारतामध्ये त्यांचं फार काम होतं. अच्छा. परीट गुरुजींचं म्हणजे गुरुजींना सगळ्या ठिकाणी लोक भारतात कुठे ओळखत नाही असं नाहीच गुरुजींना. तर गुरुजी तिथे होते. मग गुरुजी आले आणि खूप काम पुढे गेलं आमचं. म्हणजे इथे शाखा नायक शिबिर झालं. आमच्या 5-5 शाखा चालायच्या. एका शाखेवरती 1000 पोरं असायची. इतकी मोठी संख्या असायची. इतकी मोठी संख्या. आणि ते सगळे दवाखान्यात यायचे संध्याकाळी. 5 शाखांचे प्रमुख. आणि ते तिथे आम्हाला सलामी द्यायचे आणि तिथे आम्हाला आज की उपस्थिती इतनी थी असं सांगायचं. 1000 पोरं त्यावेळेला सांगा. इतकी, कारण वाहिनीचं एकतर होतंच बॅकग्राऊंड, नंतर सेवा दलाचं रचनात्मक कामाचं बॅकग्राऊंड, ते खूप होतं. मला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला म्हणजे सेवा दल कशावरून फुटलं होतं हेही मला माहिती नव्हतं. पण ते नंतर कळलं मला की म्हणजे काय नाव त्याचं, तो ताऊ
आणि आता ज्याला ताऊ म्हणतात तो सुभाष परदेशी. आणि त्याचा मोठा भाऊ होता एक मनमाडला आहे तो, त्याचं नाव मी विसरलो. आप्पा. हा आप्पा. तर अशोक परदेशी. ते दोघं होते आणि तिथे खूपच सेवादलाचं भयंकर काम होतं इथे या संगमेश्वरात. त्यावेळेला सेवादल फुटलं त्याचं मुख्य कारण होतं की आम्ही जेलमध्ये वाहिनी म्हणून गेलो होतो. मराठवाड्याचं नामांतर होतं आणि सेवादलाने भूमिका घेतली नव्हती. अच्छा. म्हणजे दल म्हणून सेवादल म्हणून ती ऐच्छिक भूमिका होती सगळ्यांची. त्यावेळेला सेवादल फुटलं असं मला माहिती नव्हतं. मग आम्ही गेलो तिकडे त्या मराठवाडा आंदोलनामध्ये. आम्ही 42 पोरं इथून घेऊन गेलो होतो मालेगावहून. त्याच्यामधले 38 हे सवर्ण होते. अच्छा. आणि 4-5-6 काहीतरी मकाजी बेड्यातले लोक होते. ते सगळ्यांना घेऊन गेलो होतो. माझी पुतणी पण होती, आमच्या गल्लीतले पण लोक होते त्याच्यामध्ये. मग मराठवाड्यामध्ये आम्हाला 1 महिनाभर जेल झाली. हो का? तर ते मग महिनाभर आम्ही एरवड्याला जेलमध्ये होतो. अच्छा. म्हणजे तिथे औरंगाबादला आमच्या तिथे ज्या वेळेला सकाळी हे झालं तर आम्हाला सगळ्यांना नेऊन हर्सूल जेलमध्ये टाकलं. तर हर्सूलमध्ये जेलचं छोटंसं आहे. मग बाहेर ठेवलं होतं सगळ्यांना. मग बाहेर ठेवलं तर मग खूप आम्ही आपले बसलो होतो. पण ते काही लोक फार जहाल भाषण देत होते. त्याच्यामुळे लोक पेटत होते पोरं. आणि म्हणजे आज जसे पेटतात तसे तेव्हाही पेटत होते. ते जहाल भाषण दिल्यामुळे पोरं पेटतात. आणि मग ते बस गाड्या जाळ हे जाळ ते जाळ करत. मग आम्ही जाऊन ते गाड्यांमध्ये माती टाकून ते विझवलंय गाड्या. मग आम्ही तिथून इथे आलो आणि मग एरवड्याला नाशिक रोडला आणला आम्हाला आधी. आम्ही एरवड्याला गेलो. म्हणजे मुलं मुली वेगळे वेगळे ठेवायचे म्हणून. मग तिथे म्हटलं वेगवेगळे ठेवा पण एकाच जागी ठेवा, एका शहरामध्ये ठेवा. मग तिथे एरवड्याला ठेवलं आम्हाला. एरवड्याला बाबा आडाव होते, भाई वैद्य होते, आणखी काही लोक होते, बरेच होते. SM नव्हते त्यावेळेमध्ये. त्यावेळेला आम्हाला तिथे ठेवलं होतं. पण त्यावेळेला सेवादल फुटलं हे आम्हाला माहिती नव्हतं. त्याच्यावरून सेवादल फुटलं हे नामांतराच्या मुद्द्यावरून. हा, कारण ताऊ आणि अशोक आणि रणजित हे सगळे नामांतराच्या बाजूचे होते. अच्छा. आणि हे प्रदीप कापडिया वगैरे हे कॉन्झर्वेटिव्ह होते, दोन्हीकडे हात ठेवायचे. मग त्यावेळेला सेवादल फुटलं होतं असं मला. म्हणजे यांनी नाहीतर फार मोठं कलापथक होतं सेवादलाचं. मालेगावचं कलापथक तसं नावाजलेलं होतं खूप. मग इथे आणलं आम्हाला. म्हणजे सेवादलात ते शिबिर झालं, पोरं झाले. मग आम्ही संगमेश्वरात गेलो पायी साफसफाई करायला. संगमेश्वरातून मग ते सगळे एक आम्हाला मिळत गेले. म्हणजे पहिल्यांदा ताऊने, पहिला माणूस आहे मी की ज्याच्याकडे ताऊने शिक्के दिले, लेटर पॅड दिलं, ते सगळं ऑफिसचं सामान सगळं दिलं. नाहीतर दुसरं कोणाला दिलं नाही त्यावेळेला. म्हणजे खूप लोक गेले असतील कदाचित पण दिले नसेल. मग त्याच्यानंतर ते शाखा चालायच्या 5 पुढे. मग आम्ही ते छोटू मिस्त्री होता तिथे त्या जगताप गल्ली आहे ना तिकडे पुढे संगमेश्वरात जगताप गल्लीच्या पुढे मध्ये तिथे लूम चालतात. तिकडे मुस्लिम एरिया आहे. तिकडे छोटू मिस्त्री होता. त्याच्याशी ओळख झाली. मग हळूहळू त्या एक टेलर होता आमच्या इथे या जाधव हायस्कूलच्या समोर, त्याच्याशी ओळख झाली. मग मला हे सगळं ओळखी करून देण्याचं काम जे आहे ना, रामचंद मिरचीवाले, नंतर ते बटाटेवाले, ते थिएटर आता ज्यांच्या मालकीचं आहे ना ते बरोबर, त्यांचे वडील, ते मला वाटतं ते काहीतरी आहेत आता बँकेत आहेत, कुठतरी आहेत. त्यांचे वडील होते त्यावेळेला. ते दरवर्षी आम्हाला पैसे द्यायचे ते. मग मला तिथे सगळ्यांची ओळख करून देण्याचं काम जे आहे ना ते वाल्मिक घोरपडे नावाचा मुलगा होता. अच्छा. खरं म्हणजे त्याला लोक अजिबात मोजत नव्हते कारण तो दारू प्यायचा. अच्छा. मला दारू पिणारे लोक काय माहिती, पण मला असं वाटत नाही कारण लोक काही कारणामुळे दारू पितात. सवय उगाच लागते असं काहीतरी कारण असतं त्याच्या मागे. ते आपण कारण शोधलं पाहिजे असं मला वाटतं. माणूस चांगलाच असतो तो आम्हाला घेऊन जायचा. लोक खूप सुन ऐकवायचे त्याला,
पण तरी तुझा तो ओळख करून द्यायचा आम्हाला बर. आणि सगळ्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर आमचं भास्कर तिवारी हे झालं आणि मग इथे शिबिर झालं म्युन्सिपल हायस्कूलला. शाखा नायकांचं शिबिर होतं ते, म्हणजे ते तसं शाखा नायकाचं शिबिर आहे, खूप मोठं शिबिर घेतलं जातं महाराष्ट्रात. ते शाखा नायकांचं शिबिर होतं. ते 85 साली झाल्याचं आठवतं मला. 85 साली ते झालं ते शिबिर. त्याच्यानंतर त्यावेळेला SM आले होते समापनाला आणि उद्घाटनाला मला वाटतं न्याय डोळे होते का आणखी कोणी होते आणि SM आले होते, आमच्या घरी थांबले होते. घरी हे सगळे लोक जायला यायला लागले असं. आणि मग मला काही कळलं नाही की माझ्याकडे बूट जे होते ना ते त्या काळी 110 रुपयाचे होते. अच्छा. 80च्या दशकात. 70च्या दशकामध्ये, 70च्या दशकाच्या शेवटी ते 110 रुपयाचे तेव्हा होते. तर मला काय वाटायचं की आपण खूप तेच बूट घालायचं. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की तो जूता भी उतारना चाहिए, तो ठीक नाही आहे. मग मी ते उतरला बूट आणि टायरच्या चपला ज्या मिळायच्या पूर्वी त्या माता मठ तालीमच्या समोर त्या टायरच्या चपला मिळायच्या. हे मशीद आहे ना मोठी, हो, जामा मशीद. जामा मशीदच्या शेजारी एक मठ आहे, माता मठ म्हणतात. माता मठ, हो. तिथे ते माता मठच म्हणतात का काय माहिती. तिथे संगमेश्वरात आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावर. तिथे ते टायरच्या चपला घेऊन बसायचे पूर्वी लोक. मग मी टायरच्या चपला घालायचो, त्यामुळे मला टायरच्या चपलावाला डॉक्टर म्हणून ओळखलं. अच्छा. मग त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे. मग जमनाबेन मग आम्ही ह्या काय म्हणतात त्याला, जयप्रकाशांची 75वी होती, त्याची एक समिती बनली होती मालेगाव. केसरीचंदजी मेहता त्याचे अध्यक्ष होते मालेगावसाठी. आणि केसरीचंदजी मेहता त्याचे अध्यक्ष होते. त्यावेळेला देणगी देणारी जी बाई होती ती जमनाबेन कुटमुटिया, ती आली होती. ते कोणातरी मार्फत देणगी पाठवून दिली 11 रुपये. मला सर्वोदयात आणणारी तीच बाई, मला सर्वोदयात वागावं कसं हे शिकवणारी तीच बाई. म्हणजे मग तिथून मी त्या बरोबरच म्हणजे सेवादलाच्या बरोबरच सर्वोदयात पण. त्यावेळेला माझ्याकडे खूप गर्दी असायची दवाखान्यात. तर साधारणपणे 100 ते 125 पेशंट तर रोज मी काढायचंच. दवाखाना कुठं होता तुमचा? शांतिनिकेतन चौकात. अच्छा, शांतिनिकेतन चौकात. शांतिनिकेतन चौकात रमेश शर्माच्या घराच्या. तर तिथे होता माझा दवाखाना. मागे रमेश शर्मा राहायचा, पुढे दवाखाना होता. त्याच्यानंतर बाईने आम्हाला शिकवलं तेच. पण बाई फारच महान होत्या, फार म्हणजे फार महान होत्या. त्यांनी आम्हाला शिकवलंच नुसतं नाही, तर त्या आता कळतं, आता ह्या वयामध्ये कळतं की त्या किती महान होत्या. त्या तिथे होत्या आपल्या म्हणजे कराडच्या आहे त्या मूळच्या. पण त्या आल्या जमनाबेन बरोबर इथे त्या धुळ्याला. अच्छा. त्यांच्या मणिलाल सोबत, म्हणजे मणिलालजी त्यांचे पती, त्यांच्यासोबत त्या तिथे आल्या. आणि मग तिकडून इथे माले जळकूला आल्या. आधी जळकू माहिती नाही, जळकू टोकडं, टोकड्या जळकू आहे, सगळे राजपूत लोक आहे, तिथे आले आधी. आणि मग तिकडून इथे आल्या आमच्या निमगाव कर्ममध्ये. तर ते त्याच्या एकाच वेळेला झालं ते सगळं. मी सोबत आहे. आणि त्यांचा काहीतरी 82 साली त्यांचा सत्याग्रह होता, गोरक्ष सत्याग्रह. मी तिथे आले, बाहेर आले दवाखान्यात. मला म्हणाले की तू चल आमच्या दवाखान्यात. मी नाही ना, त्याला विनोबा हा सांप्रदायिक आहे, माझं आधीपासून मत आहे, मी तसा ठराव मांडलेला आहे. म्हटलं नाही म्हणे, तू आम्हाला पाणी पाचशील ना, निंबू पाणी तर पाचशील ना, तर त्याच्यासाठी ये दुपारी. म्हटलं ठीक आहे, माझ्या घरच्यांना पाठवून देतो, पण मी येणार नाही आणि मी सांगणार पण नाही. मग मी गेलो तिथे. तिथे एक पुस्तक हाताशी पडलं, गोहत्याबंदी का आणि कशासाठी, कालिंदी ताईने लिहिलेलं पुस्तक. ते वाचल्यावर मला कळलं की आपण खरंच इथे साथ द्यायला पाहिजे यांच्यावर. मग त्यांना मग मी पूर्ण 30 दिवस गेलो. तर तिथे 32 मुस्लिम बसले होते आमच्याकडे उपोषणाला. अच्छा. इतकं बाई प्रेम, म्हणजे प्रेम काय असतं ते खरं पाहायचं असेल तर ते तसं असतं. तिथे ज्या वेळेला बाई मोठ्याचा हे होतं ना,
कत्तलखाना होता इथे गावात, बडेका कत्तलखाना होता. तिथे टावर होता शेवटी घड्याळाचा, त्याच्या बाहेर बाई बसल्या होत्या. बाई उपोषणाला बसल्या. मला वाटलं की आपण काही जायचं नाही. आणि मग गावातले कोणीच गेलं नाही. मग मला वाटलं की हे त्यांचे लोक जातील गोसेवा संघाचे, पण ते कोणी गेले नाही. मग मीच गेलो 11 वाजता. आधी तुझ्या काकूला पाठवून दिलं, माझ्या आईला पाठवलं. इथून जी निघाली मीटिंग, हे मोर्चा म्हणजे पदयात्रेने गेलो आम्ही. तर आधी त्यावेळेला महमूद कुरेशी होता, आता जो कुरेशी मंडपवाला आहे ना, त्याचा वडील होते. ते समाजवादी होते पक्के. अच्छा. तर ते आम्हाला झेंडा दाखवायला होते. तर असे खूप मोर्चे काढले. ते फोटो तर दाखवले तुला, आहेत काही फोटोज ते. तर मग त्याच्यानंतर आम्ही त्या बाईंच्या बरोबर मी गेलो नांदेडला सर्वोदयाचं शिबिर चालू होतं. अच्छा. अधिवेशन होतं. त्या अधिवेशनात मी गेलो. मग माझ्या लक्षात आलं की अधिवेशन तर 60-70 लोक होते फक्त. म्हटलं इतने से लोगों में और वो भी चरखा चला के और प्रार्थना करके कि सर्वोदय आने वाला है तुम्हारा, असं भाषण ठोकून. आणि रविवारच होता, त्या दिवशी मी परत आलो संध्याकाळच्या वेळी. मग मला नंतर कळलं की मला कार्यकारिणीमध्ये निमंत्रित म्हणून घेतलं. आणि कार्यकारिणीमध्ये मी निमंत्रित म्हणून होतो. त्यावेळेला मग या मटकरांशी संपर्क आला, गोविंदराव शिंदेशी संपर्क आला. मग हळूहळू मी सर्वोदयाच्या फार जवळ जाते. आणि मला वाटतं 1986 पर्यंत 87 पर्यंत वाहिनी चालली. 87, 88, 89 पर्यंत वाहिनी चालली. नंतर माझा कंपाऊंडर होता संजय जोशी, तो इथे गेला वाहिनीत. आणि सेवा दलात तो दुसरा कंपाऊंडर गेला, तो टीएम. त्याला टीएम म्हणतात, म्हणजे त्याचं नाव टीएम मी ठेवलेलं आहे. कारण तो आपण कसं म्हणतो की मी 5 मिनिटात आलो, मी 10 मिनिटात आलो, असं म्हणतो ना आपण. तसं तो म्हणायचा मी 3 मिनिटात आलो. अच्छा. तर 3 मिनिटाचं तर टीएमच नाव ठेवलं मी त्याचं. ऍक्च्युअली तो 3 मिनिटात कधी झाला नाही, पण त्याचं नाव टीएम आम्ही ठेवलं. त्याने इथे तुरुंग नावाचं घर काढलं. आणि विशेष त्यांनी त्यावेळेला हुंडा न देता घेता, संजय जोशीने आणि त्याने हुंडा न देता घेता लग्न केले होते. अच्छा. त्यावेळेला लग्न केले. तेव्हा सेवादलाकडून हे कार्यक्रम चालायचे ना, हुंडा न देणे, न घेणे, जातपात न मानणे, असे वेगवेगळे कार्यक्रम चालायचे आमचे. तर ते आम्ही काय म्हणतो वाहिनीत, मग तो वाहिनीत गेला आणि हा टीएम सेवादलात गेला. अच्छा. मग ते सेवादल टीएम ते वाढवलं, खूप वाढलं. ते मला वाटतं काहीतरी 93 पर्यंत होता. त्या काळामध्ये आम्ही ते दल प्रवाह काढायचा. दर 15 दिवसांनी एक दल विशेषांक असायचा. त्याच्यामध्ये आमची चिठ्ठी, अध्यक्षांचं पत्र असायचं, हे असायचं, जमा खर्च असायचा. मग ते सगळ्यांच्याकडे पोहोचायचं सायक्लोस्टाईल करून. ते असं ड्रम मध्ये सायक्लोस्टाईल करायचं, म्हणजे ते त्याच्यातून निघतं. ते सगळीकडे पोहोचायचं. मग त्याच्यानंतर झेरॉक्स आली. मग त्याच्यानंतर झेरॉक्स नंतर ते आणखी छोटं होत गेलं. आधी वाळूचे झेरॉक्स, छोटं झेरॉक्स वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही ते काम करतो, त्या आम्ही प्रत्येकाच्या दारामागे ते लावलेलं असायचं कार्ड आमचं. आणि मी महिना 10 रुपये देणार, मी महिना 20 रुपये देणार, मी 30 रुपये देणार, असं द्यायची का लोक त्यावेळेला? असं लिहायचे लोक वरती. मग त्याच्याकडे तेवढ्या रुपयाचा बोर्ड लावायचा, त्याच्या बोर्ड लावायचा मागे, दाराच्या मागे. मग त्याच्यावर बघून घ्यायचं, तेवढे पैसे घ्यायचे त्याच्याकडून, तेवढी सही करून द्यायची त्याची. हो का? म्हणजे दारावरच चिटकवलेला असेल. नंतर बाईंनी आश्रम आमच्याकडे बनवला होता. आम्ही आता जिथे जैन मंदिर आहे आणि ते जैनांचं एक स्थानक आहे, तर ते स्थानकाचं तिथे पूर्ण वाडा होता. आणि ते जैन मंदिर जिथे आहे आता, तिथे एक पत्र्याची खोली होती, त्यात मी राहायचो. आणि एक दुसरी खोली होती, ती त्याच्यामध्ये ऑफिस होतं आमचं सेवादलाचं. मग युवा वर्ष आलं 1985 साली. मग युवा वर्षाची कामं केली. असे अनेक कामं सारखी चालायची. हिंदू मुस्लिम एकत्रच राहायचे सगळे. पण ह्या सगळ्या कामांमध्ये काम करत असताना तुम्हाला अधिक प्रभावीपणे कोणता संघटना किंवा कोणता विचार वाटला?
मला त्यानंतर आता जसं जसं मी जात गेलो पुढे तसं तसं मला सर्वोदय, कारण बाई ज्या होत्या ना त्या मला असं वाटलं की त्या सर्वोदयाचं खरं काम करतात. म्हणून मला असं वाटलं की आपलं जीवन त्यालाच वाहून घ्यायचं. कारण त्या 1938 साली साताऱ्याच्या जिल्हा संघटक होत्या सेवा दलाच्या. तिथून त्या सर्वोदयात आल्या. JP पक्के समाजवादी आहेत, तुला माहिती आहे. त्याच्यानंतर ते महूमध्ये त्यांनी जीवनदान केलं सर्वोदयासाठी. मग आम्ही सर्वोदयात आलो. मलाही वाटलं की मी पण सर्वोदयात जावं त्यांच्याबरोबर. मला सगळ्यात जास्त त्या वाहवल्या म्हणजे असं. मग नंतर दुसऱ्या नंबरवरती हे परीट गुरुजी भावले. मग बाकीचे लोक भावतच गेले. मग त्या काळातलं समाजकारण आणि आजच्या काळातलं समाजकारण यात प्रामुख्यानं काय तफावत आढळते? मला असं वाटतं की त्या काळी आमच्याकडे पैसा नव्हता एवढा. एकतर पैशाची हे जास्त झाली, म्हणजे किंमत जास्त वाढली, पैशाची किंमत वाढली. आणि दुसरं असं की आणि दुसरं कारण एक पैशाची किंमत वाढली हे एक जसं कारण आहे, तसं दुसरं असं मध्यम वर्गाकडे पैसा फार आला. हो, त्यामुळे मध्यम वर्गात काही घेणं ना देणं, तुमच्याशी काही घेणं, समाजाशी काही घेणं देणंच नाही असं म्हणता. एक असं चित्र तयार झालं. असं चित्र आता तयार झालं. सामाजिक वेळ देणारे लोक कमी झाले. त्यावेळी आम्ही पूर्ण वेळ द्यायचो ना, म्हणजे आमची सेवा दलाचं सगळं हे सगळं करत असताना तुम्ही तुमचा वैद्यकीय व्यवसाय कसा सांभाळला? वैद्यकीय व्यवसाय सांभाळला गेला कारण एक तर असं होतं की आम्ही त्या काळी वैद्यकीय व्यवसायामध्ये हे सांभाळत असताना ते लोक असायचे, ते हा पुस्तक पेढी सांभाळतो, हा जिमखाना सांभाळतो, हा आणखी काही सांभाळतो, असं वेगवेगळ्या प्रत्येक जण वेगवेगळे सांभाळतो. त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही झालो. म्हणजे TM हा किशोर झाला, त्याच्यानंतर अनेक लोक आहेत बरोबर आहे ते त्यांच्याबरोबरीचे. रासने आहे तो भांडेवाला, तो पहिल्यांदा आला आमच्याकडे. तर तो पुस्तक पेढी आम्ही आधी सगळ्यात सुरुवातीला मी पुस्तक पेढी काढली, कारण मला पुस्तक पेढी काढण्यामध्ये इंटरेस्ट यासाठी होता कारण मुंबईहून आलो होतो तर मी पण हे जी MBBS ची जी पुस्तकं लागतात किंवा BMS ला फर्स्ट इयरला जी पुस्तकं लागतात ती सगळी गोडीजी पार्श्वनाथ पुस्तक पेढीतून आणायचं. अच्छा. तर तिथे हे असं MBBS करून आल्यानंतर, इतकं मोठं त्या काळात शिक्षण घेऊन आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपलं एक मोठं हॉस्पिटल थाटावं आणि चांगला मोठा पैसा कमवावा? नाही, मला नाही वाटलं. त्याचं कारण असं आहे की त्या काळी कोणी असं वाटतच नव्हतं ना. त्या काळी आदर्श वेगवेगळे होते. म्हणजे मला आठवतं की मला एका MS झालेल्या माणसाने मला एक पाकिट पाठवलं त्यावेळेस संध्याकाळी, आणि ते घेऊन कॅम्पतलाच एक डॉक्टर आहे, तो MBBS आहे, जुना डॉक्टर आहे एकदम माझ्या वेळेचा, अजूनही प्रॅक्टिस करतो, तो घेऊन आला ते माझ्याकडे. म्हटलं हे कशासाठी पैसे? 50 रुपये. तर तो म्हणाला की हे तुमच्यासाठी, तुम्ही पेशंट पाठवला ना त्यांच्याकडे, म्हणून मग त्याला मला सांगितलं. म्हटलं आता परत माझ्याकडून तर अपेक्षा करायच्याच नाही, पण परत पैसे आणायचे नाही, हे पैसे सांभाळ, त्याकडे देऊन टाक. तसं म्हणजे त्या काळात सुद्धा कट प्रॅक्टिस हा प्रकार होता. हो, म्हणजे सुरुवातच झाली होती. शेवटचा नगराध्यक्ष जो करप्टेड नाही असा तो शबीर शेठ. अच्छा. पण या सगळ्या एकूणच बदललेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आता समाजकारण करताना तरुणांपुढे अनेक गोष्टींचा प्रश्न आहे. प्रामुख्यानं पैशाचा प्रश्न आहे. तो तुमच्याही काळात असेल, कारण तो प्रश्न सातत्याने असणारच होता. पण पैसा हा केंद्रस्थानी आहेच. पण त्या काळात त्या गोष्टीला तुम्ही फेस कसं केलं? याचं कारण एकतर कुटुंब एकत्र होतं आमचं, एक गोष्ट, त्यामुळे आम्ही फेस करू शकत होतो. दुसरं असं की संबंध खूप होते गावामध्ये. कॅम्प लहान होतं त्यावेळेला, तर कॅम्पात संबंध खूप होते एकमेकांशी असं. त्यामुळे मला अगदी चांगलं आठवतं की मी 86 सालीच आम्ही जे आमचे फॅमिली पेशंट आहेत ते आम्ही सील करून टाकले. म्हणजे आता कुठे थांबायचं हे शिकलं पाहिजे माणसं. त्याने नेहमी आयुष्यात व्यवसाय करणाऱ्या माणसाने कुठे थांबावं हे शिकलं पाहिजे. आणि ते जरुरी नाही की त्याने ते
खूप श्रीमंत झाल्यावरच थांबावा असं. बरोबर. तो आहे ते त्या लिमिट करू शकतो. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आम्ही 63% घरी देणार आणि 37% हे संघर्ष वाहिनीला देणार. अच्छा, म्हणजे वर्षातले 90 दिवस आम्ही संघर्ष वाहिनीला देणार. वर्षातले 90 दिवस 90 दिवस देणार. हा, संघर्ष वाहिनीला देणार. त्याच्यानंतर आम्ही हे मल्टीनॅशनलचे कपडे वापरणार नाही. त्याच्यानंतर आम्ही कधी सत्तेत जाणार नाही. आता खादी कधीपासून वापरतायत तुम्ही? मी खादी वापरायला लागलो वाहिनीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या वेळेची सभा होती, काहीतरी कुठेतरी वडगावला सभा होती. अच्छा. तोपर्यंत मी हेच म्हणजे वाहिनीत असताना सुद्धा आम्ही सूटबूट घालायचो वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर तेव्हा सुद्धा खोटे धंदे चालायचेच. अच्छा. त्यावेळेला आमच्या समोर एक वाणी होता दुकानदार, त्याच्याकडे ते लोक यायचे, त्याच्यात आम्ही दुकानात पैसे ठेवायचो. मी जमनाबेन म्हणायचे की तुम्ही बँकवाल्यावर विश्वास ठेवता, तो काय कायम राहतो का तिथे? आपल्या वाण्यावर विश्वास ठेवा. रजिस्टर करायचं नाही संस्था रजिस्टर करू दिली नाही महिने. नंतर वाण्याकडे पैसे ठेवायचे. आम्ही दर महिन्याला एक गाडी भरून यायची मळगावून. मळगाव आहे ना इकडे चंदनपुरीकडे, तिथून गाडी भरून यायची. ते सगळे उतरायचे, ते घरोघर ठेवायचे सर्वोदय पात्र, आणि मग त्याच्यामध्ये 5 पैसे 10 पैसे टाकायचे लोकांनी, आणि मग ते आम्ही फोडायचे आणि मग ते जमा करायचे. ते सगळं शामराव पाटील म्हणून एक शिरपूरचे होते, तर ते म्हणजे अगदी गुरुजीच, साने गुरुजीच, ते शिरपूर जवळचे होते. काहीतरी त्यांचं गावाचं नाव विसरलो मी आता, पण ते पोस्टमन होते पूर्वी. त्यांनी ते तेव्हा सोडून ते सर्वोदयात आले होते. अच्छा. आणि ते हेही सर्वोदयात आले होते गोंदियाचे. त्यावेळेला आमच्या तिथे त्याच वाणीने एकदा आमच्याकडे पॅरासिटामॉल दिले. अच्छा. म्हणजे पॅरासिटामॉलच्या गोळ्या. तर केवढ्याला गोळी मिळाली? म्हणजे एवढ्याला. म्हटलं एवढ्या मिळायचं नाही मिळू शकत गोळी, याचा अर्थ काय येतो? त्याला विचारलं, त्याला विचारलं मी समोर जाऊन, त्याच्या वाण्याच्या दुकानात गेलो, ते विचारलं, तर तो म्हणे ह्याने दिले बाबा पैसे. मला माहिती नाही म्हणा, ह्याने गोळ्या दिल्या म्हणे. तर त्याचा तो मावस भाऊ होता वाण्यात, त्याने ते गोळ्या दिल्या. म्हटलं कशा काय गोळ्या दिल्या, तू कुठे नोकरी करतोस? म्हणजे मी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी करतो. तिथून तो पॅरासिटामॉल चोरून आणायचा आणि आम्हाला विकायचा. अरे बाबा. हा. म्हणजे तेव्हा पण असं चालूच होतं हे सगळं, त्या काळात होतं. आणि मी म्हटलं आता इथून पुढे परत दुसऱ्यांदा आमच्याकडे गोळ्या विकायच्या नाहीत. तू सुटला इथून, आम्ही वेगवेगळे झालो. पण या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलं, यातले काय काय आठवणी आता तुम्हाला प्रामुख्याने आठवतात? या कामामध्ये तशी तर खूप कामं झाली. म्हणजे आम्ही 3 वेळा जेलमध्ये जाऊन आलो. येरवड्यालाच गेलो. एकदा नामांतर आंदोलनासाठी, नंतर एकदा त्या कसलं होतं ते कोकणात होतं. कोकणात ती जी बाई आली होती जगा घालून, आणि मग ती एनरॉन प्रकल्प त्याच्यामध्ये गेलो होतो. आणखी कशासाठी तरी एकदा गेलो होतो. 3 वेळा जाऊन आलो येरवडा जेलमध्ये. तर ते पण मला आता जे आठवतं ते असं आहे की मी आधी आध्यात्मिक शिकल्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आध्यात्मिक होणं खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक राहणं, योग्य गुरु आयुष्यात मिळणं हे पण फार महत्त्वाचं. मग त्याच्यानंतर आमच्या जमनाबेन तशा फार स्ट्रिक्ट होत्या. पहिलं अधिवेशन होतं. पहिल्या अधिवेशनात त्या म्हणाल्या, आमच्या वरच्यांनी समिती नेमली होती, पण समिती जाईल केव्हा आणि काय केव्हा, आपण नर्मदा बचावला पाठिंबा दिला पाहिजे. अच्छा. म्हटलं असं कसं काय नर्मदा बचावला पाठिंबा देतो? वरती तर समिती नेमलेली आहे आणि तुम्ही, तेवढं ते समिती जाईल तेव्हा जाईल. एक बाई लढते आहे, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली? बर. आणि मग जमनाबेनने आम्हाला सांगितलं, म्हणून मग त्या वारल्या तेव्हापासून मी पूर्ण वेळ कार्यकर्ता झालो.
अच्छा. तिथून मी नर्मदेत गेलो ना. हम्म. नर्मदेत मला नेण्याचं कारण म्हणजे मेधाताईची तसा परिचय होता आधीपासून, पण मी 93 साली गेलो. 93 नंतर म्हणजे वर्षाला जात येत राहायचं. आणि मग मला वाटतं 98 मध्ये मी गेलो. 98 पासून पूर्ण वेळ गेलो. 98, 99, 100 म्हणजे 2001 4 वर्ष मी पूर्ण होतो. मग त्याच्यानंतर मी परत आलो. पण तिथे मला नेण्याचं कारण असं होतं की रचनात्मक कामामध्ये आणि सेवा दलामध्ये आम्ही फार पुढे होतो. ती लहानपणी मेधा पाटकरी सेवा दलात होते. अच्छा. म्हणजे त्यांच्या आई ज्या आहेत त्या समाजवादी महिला सभेच्या प्रमुख होत्या पनवेलच्या. आणि मग त्यांच्याकडे तिथे काम केल्यावर मला असं जाणवलं की त्यांच्यासाठी जेलमध्ये होतो धुळ्याला, नर्मदा बचाव आंदोलनासाठी 1 महिनाभर जेलमध्ये होतो. मग त्याच्यानंतर मला स्वतःला जाणवलं ते असं की आता अशा सगळ्या कामांमधून म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन असेल, हे असेल, ते असेल, आध्यात्मिकता आणि रचनात्मक काम हे फार महत्वाचं आहे. आध्यात्मिकता म्हणजे काय नेमकं? आध्यात्मिकता म्हणजे तुम्ही शास्त्रांचा अर्थ समजून घेणे, प्रत्येक गोष्ट शास्त्रासहित ती अर्थसहित समजून घ्यायची, कुठली पण गोष्ट. पण आता जो धर्माच्या नावाने किंवा अध्यात्माच्या नावाखाली जो काय सगळीकडे आता बाजार आपल्याला दिसतोय आणि अध्यात्माच्या माध्यमातून राजकीय कंट्रोलिंग जे दिसतंय ते अध्यात्म योग्य आहे की नेमकं कोणतं अध्यात्म? ते अध्यात्म नाहीच मुळे. आता तुम्ही जे म्हणता ते मुळात अध्यात्म नाहीच. तसं जर अध्यात्म बघायला गेलं तर मेधा पाटकर ही जास्त आध्यात्मिक आहे, मी जास्त आध्यात्मिक आहे, तुम्ही जास्त आध्यात्मिक आहात, आणखीन लोक आहे. आपण न सांगता आध्यात्मिक आहोत. तेव्हा न सांगता आध्यात्मिक राहणं गरजेचं आहे. तिथे मला नेलं होतं नर्मदेत, मी जे तिथे गेलो होतो कारण मी रचनात्मक काम करत होतो. त्यामुळे मला रचनात्मक कामासाठीच तिथे नाही. पण तिथे कसं असतं नर्मदेत, किंवा तुम्हाला संघर्षात जावं लागेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही संघर्षातही असायचो आणि नर्मदा जीवनशाळा हे सगळं पुढे नेण्यामध्ये आम्ही फार फार योगदान दिलं. आताचा जो कालखंड आहे सगळा हा 2025 असेल किंवा इथून पुढच्या पिढीसाठी या सगळ्या सामाजिक कार्यातून जात असताना रचनात्मक कार्य आणि हे सगळं बदलतं तंत्रज्ञान आहे. म्हणजे झपाट्याने तंत्रज्ञान बदलतंय. एका बाजूला तंत्रज्ञान खूप वेगाने वाटचाल करतंय. एआयचं आता जग आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आणि या सगळ्या प्रवाहात रचनात्मक कार्य जर सामाजिक म्हणून करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? मला असं वाटतं की नेता आणि जनतेच्या मध्ये एखादा नेता असेल, राजकीय नेता असेल, सामाजिक नेता असेल, काही असेल, आर्थिक नेता असेल, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये संवाद व्हावा. असं कसं व्हावं? संवाद झाले पाहिजेत. संवाद झाले पाहिजे. तर मला असं वाटतं की एक तर आपली राहणी अत्यंत साधी असली पाहिजे. अच्छा. अगदी साध्यात साधं आपलं राहणं असतं. जसं मी आता माझ्याकडे काही कुठलं फर्निचर नाही, काही नाही, काय, तर तिथे राहू शकतो आपण. नंतर दुसरं असं आहे की आपण कधीही स्त्रियांच्या बाबतीमध्ये परस्त्री ही माते समानच असली पाहिजे. तिसरं मला वाटतं की हिशेब जो आहे तो सार्वजनिक केला पाहिजे आणि तो सार्वजनिक दिला पण पाहिजे. आपण जमवलेल्या निधीचं योग्य विनियोग करून त्याचा हिशोब पण जाहीर केला पाहिजे. हिशोब जाहीर केला पाहिजे. मला नंतर आपण सोशल इंजिनिअरिंग पण केलं पाहिजे असं मला वाटतं. सोशल इंजिनिअरिंग फार महत्वाचं यासाठी आहे कारण तुम्हाला कोण रोहित होता, कोण सुगन होता, कोण अनिल होता, कोण भैया होता, हे सगळे जे प्रकार जे माहिती होतात ना ते त्यांच्यामुळे माहिती होतं. कोण कोणाचा, कोण कुठे, काय काय काय. तुला एक मजेशीर किस्सा सांग. आम्ही नर्मदेत गेलो होतो. नर्मदेत म्हणजे मी 2 वर्षापासून होतो तिथे आणि 99 मध्ये पहिल्यांदा सत्याग्रह सुरू झाला आमचा. तर त्या सत्याग्रहामध्ये आम्ही होतो. तिथे माझ्याकडे डोमखेडी गाव होतं. त्या डोमखेडी म्हणजे काळू नदी आणि नर्मदा नदीच्या मधलं गाव, पहिलंच गाव. तर त्या डोमखेडीला आम्ही होतो. तर तिथे मी मुलांचा क्लास घेतला. त्यामुळे ते काय तर तुम्ही नर्मदा बचाव आंदोलनामध्ये
हमारी तो सारीच आहे ना, हम्म. ते सांगायचे. म्हणजे मग आमची पाळी आहे, म्हणजे आमचं वार लागलाय बा, इकडे जायचंय. हा हा हा. तर तुमच्यापैकी किती लोकांनी हे पाहिलं, धरण पाहिलं, किती पाणी येणार आहे पाहिलं, किती एकरमध्ये, आम्हाला काही खबर नव्हती. अच्छा. ते म्हणायचे आम्हाला काही माहिती नाही म्हणायचे. मग मी ते संध्याकाळी जेव्हा त्यांना फळा घेतला, खडू घेतला आणि मी सगळं पूर्ण नर्मदा काढली, ते सगळं काढलं आणि त्यांना समजावून सांगितलं. तर तो क्लास झाला. तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी रिपोर्टिंगमध्ये केलं की आवी ऐसा सबको हमको समजा के बोलू नये पिढी को. अच्छा. बोलण्याचे. तो रेवा के युवा नावाचं संघटन बनलं त्यावेळेला. बर. हां, तिथे नर्मदेमध्ये. आणि मग आम्ही यात्रा निकलनी चाहिए बोले बरेन डॉक्टर के साथ. मग आम्ही गीतांजली चौहान, मी आणि आशिष म्हणून एक कार्यकर्ता होता, आम्ही तिघे यात्रेला निघालो. ती मालेगावचीच आहे गीतांजली. आम्ही तिघे यात्रेला निघालो. मग गावात जायचं ना, कोण कुणाचं कोण लागतं, काय नाही, हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. अच्छा. तर गावात जायचं तर म्हणजे याची मुलगी कुठे दिलेली आहे, त्याची मुलगी कुठे दिलेली आहे, काय कुठे दिलेलं आहे, काय कोणाचं काय आहे, काय. मला तुझे वडील खिलोसियाकडे होते हे तू लिहिलं, कुठेतरी लिहिलं, तेव्हा मला कळलं. मला माहितीच नव्हतं. बरोबर. मी असं समजायचो हाय एकाच भैयाचा. मला त्यामुळे माहिती पडलं. हे जे आहे ना, हे फार महत्वाचं आहे. तर ते आम्हाला त्या मेधा पाटकरने सांगितलं. मेधा पाटकर सोशल इंजिनिअरिंग मधली आणि निहालयमध्ये सोशल इंजिनिअरिंग मध्ये फार हुशार आहे. तिसऱ्या सोशल इंजिनिअरिंग मध्ये हुशार आहे आता असलेला माणूस म्हणजे शरद पवार. अच्छा. हा. पण हे तिघ व्यक्तिमत्व ज्यांची तुम्ही नावं घेतली ती सातत्याने वादग्रस्त आहेत. निहाल अहमद आता नाहीत, पण निहाल अहमद आणि मालेगाव तसं अतिशय धर्मद्वेष्टा नेता, हिंदू विरोधी नेता, असं सगळं ते आहे. शरद पवारांच्या बाबतीत अनेक वाद आता सातत्याने होत असतात. तसं मेधाताईंच्या बद्दल पण वाद आहेत. ही सगळी नावं तुम्ही जी घेतली ज्यांना सोशल इंजिनिअरिंग चांगलं जमतं त्यांच्याबद्दल अनेक वाद पण आहेत. हे असं समीकरण कसं तयार होतं? तसं माझ्या बाबतीतही वाद आहे, गांधीच्या बाबतीतही वाद आहे, आणि मोठ्या लोकांना बुद्ध होता तेव्हा त्याच्या बाबतीतही वाद होता. असं ते वाद तर सगळ्यांच्या बाबतीत. म्हणजे जी लोक समाजात जातील, काम करतील, त्यांच्याबद्दल समज किंवा गैरसमज हे तयार होणार. होणारच. ते काही डाट नाही. आता पण तुम्हाला नावानिशी कोण ओळखतं, तुम्हाला कोण बोलवतं, ही मोठी अचिव्हमेंट. कोण कुणाचं काय आहे, कुणाचं कोण कुठे दिलेलं आहे, कोण कुणाची मुलगी कुठे दिलेली आहे, हे सगळं माहिती असणं हे फार कठीण असतं. आणि हे लक्षात ठेवणं पण कठीण आहे. हो. आणि हे नुसतं असं एनजीओ बनवून सुपरविजन करून आणि म्हणजे ते तर शाळेतल्या तसं झालं ते आपण हाताने मुलांना झाडू काढा रे, स्वच्छता अभियान आता सध्या आहे. हे काय पद्धत आहे का? आपण पण झाडू काढायला पाहिजे. तुम्ही आता म्हणलात की तोटे गल्लीच्या मंदिरात तुम्ही झाडू नव्हता उचलला, मग झाडू उचलावा असं कधी वाटला तुम्हाला? मला असं वाटतं की आम्ही जमनाबेन बरोबर राहिलो ना, तर त्यांनी ते स्वतः झाडायचे, त्याच्यापासून आम्ही झाडू उचलला. मला वाटतं 82 साली काहीतरी जेपी गेले, 80 साली आम्ही झाडू उचलला. नंतर मला कळलं की गांधीने म्हणजे धर्माधिकारीकडून नंतर कळलं खूप वर्षानंतर की धर्माधिकारी सांगायचे की गांधीने हमारे से बहुत क्या क्या निकाल लिया असं सांगायचं. त्याने मग हमको झंडा, झाडू और झोला दिया. म्हणजे झेंडा दिला, झाडू दिला आणि झोळा कायम. या सगळ्या संस्था चालवत असताना तुम्ही सातत्याने भारतभर फिरलात, पण यातलं आर्थिक गणित जर जमवायचं असेल एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला आणि त्याला निधी संकलन करायचा असेल, त्याचा विनियोग करायचा असेल, त्या कार्यकर्त्याने नेमकं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे त्याने हिशेब दिला पाहिजे, दरवर्षी हिशेब. दुसरं असं की जेवढे गरजेचे पैसे असतील तेवढेच घेतले पाहिजे, जास्तीचे पैसे आले तर परत करायला पाहिजे. म्हणजे देणगी किंवा दान घेताना सुद्धा लागतं तेच घेतलं पाहिजे, बाकीचं तेवढं बाकीचं परत करायचं. मी अजूनही परत करतो, अजूनही लोकांना सांगतो की आता मला पैसे नको आहेत, आता संपलं पाहिजे, तर ते केलं पाहिजे हिशेब. कारण आम्हाला दरवर्षी हिशेब लिहिणं वाहिनीमध्ये कंपल्सरी होतं, जनतेला हिशेब दिला पाहिजे. आम्ही वाहिनीमध्ये छत्रव्यूह संघर्ष वाहिनीमध्ये दरवर्षी हिशेब दिला पाहिजे, ही 5वी अट होती ना आमची.
तर ते आम्ही करतच होतो. त्याच्यानंतर अशा ह्याच्यामध्ये करायचं तर बहुतेक वेळेला म्हणजे स्वतः करायचं तर आपण काहीतरी धंद्यात असलं पाहिजे. आपलं त्याच्यावर अवलंबून राहू नये. म्हणजे आपलं त्या सामाजिक कार्यामध्ये पोटपाणी नसावं. पोटपाणी त्याच्यात नसावं. म्हणजे जे माझ्या आधी जे झाले, म्हणजे जे अगदी जोशात आले आणि पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले 9वी 10वी मध्ये 11वी मध्ये, ते फार पुढे जाऊ शकले नाहीत. कारण वैयक्तिक आर्थिक स्थैर्य फार महत्वाचं आहे. तर ते मला नंतर आपण याच्यावर अवलंबून नाही ना, हे जसं जसं दान गोळा करत गेलो तसं तसं मला कळायला त्यांना मला कळायला. तर ह्या काही गोष्टी आहेत, म्हणजे हिशेब देणे, हिशेब लिहिणे, हिशेब ठेवणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत कार्यकर्त्यासाठी, असं मला वाटतं. त्याच्यानंतर आम्ही नर्मदेतून आल्यावर मी महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचा अध्यक्ष झालो. ते पण ॲक्सिडेंटली झालो. म्हणजे ते जसं ॲक्सिडेंटली राष्ट्र सेवा दलात गेलो तसंच ॲक्सिडेंटली इथे अध्यक्ष झालो. आणि तसाच ॲक्सिडेंटली अध्यक्ष झालो त्या सर्व सेवा संघाचा, म्हणजे अखिल भारतीय सर्वोदय मंडळाचा. कारण मला जे मिळालं होतं दान, मला जे हे मिळालं होते ते काय म्हणतात त्याला, मागचा हिशेब, मागचा चार्ज, तो मला फक्त एक $250 रुपयाचे व्हाउचर आणि एक पत्र मिळालं होतं, बस. बाकी काहीच नव्हतं त्यांच्याकडे. नागपूरचे ग्रस्त होते ते. पण मी ते पूर्ण घेतलं आणि 6 वर्ष मी पूर्ण अगदी महाराष्ट्र सर्वोदय मंडळ हे चालवलं. आणि सोडताना आधीपेक्षा जास्त पैसे ठेवून सोडलं. अच्छा. याच्या अशा सगळ्या कामामध्ये ना नंतर आपल्याला बायकोचं पण सहकार्य खूप महत्वाचं. कुटुंबाच्या सोबत असणं महत्वाचं. कुटुंब सोबत असतं फार महत्वाचं असतं. म्हणजे माझ्या पुतण्या माझ्या सोबत होत्या, माझ्या म्हणजे बायकोने खूप खूप सहन केलं. आपण स्वतःच्या आनंदासाठी हे करत असतो, पण आपण नेमका आनंदासाठी करतो आहोत का, की धंद्यासाठी करतो आहोत, हे बघायला पाहिजे ना. बरोबर. आपण आनंदासाठी जे करतो त्याला वेगळा वेळ ठेवायचा आणि धंद्यासाठी वेगळा वेळ ठेवलाच पाहिजे. त्याशिवाय आपण नाही करू शकत. अशा अनेक गोष्टी होत्या. म्हणजे लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत जातात, लोकांवर प्रभाव पडत जातो. त्यावेळेला मेन रोड तेव्हा खूपच गाजलेलं असायचं. तर मला माहिती आहे सगळं. त्यामुळे आमचा दवाखाना तसा, मी म्हटलं की मी एवढ्या चांगल्या घरचा, माझा दवाखाना, मी उद्घाटनामध्ये सुद्धा असं म्हटलं होतं की दवाखाना कसा आहे आणि मी कसा आहे हे आता नंतर कळेल तुम्हाला, आता काही कळणार नाही. उद्घाटनामध्ये मी एवढंच बोललो. आता कळून काय होतं, कारण मी त्यावेळेला सुटबुटात होतो. 76-77 साली, 76च्या ऑक्टोबरपर्यंत तर मी सुटबुटात होतो. 76च्या ऑक्टोबरमध्ये इथे वाहिनी. आता तुम्ही जो काय विचारधारेमध्ये काम केलं सातत्याने, जयप्रकाशजी असतील, बाकीच्या सगळ्या संस्था असतील, या सगळ्या संस्थांचा विचार आज त्याचा प्रभाव कमी कमी होताना दिसतोय आणि एका वेगळ्या विचारांची ताकद वाढताना दिसते संपूर्ण भारतीय समाज जीवनात आणि राजकारणात. हे असं का घडलं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की तुम्हाला ज्यांची शक्ती वाढली असं वाटतं ना, ते ॲक्च्युअली शक्ती वाढलेली नाही. कारण सामान्य माणूस जो आहे त्याचा जो अहिंसेचा विचार आहे तो त्याच्याकडे आहे. पण सत्ता तुमच्या सगळ्या विचारांच्या पक्षांमधून निघून गेल्या. हो ना. म्हणजे पूर्वीची जी काँग्रेस होती ना, म्हणजे मला वाटतं 70 वर्ष काहीतरी काँग्रेस होते. या 70 वर्ष, 1914 पर्यंत, 2014 पर्यंत काँग्रेस होते, 1947. तर मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये त्या काळी म्हणजे चड्डीवाले वाढायला, तसं जर पाहिलं तर त्या काळच्या काँग्रेसची जबाबदारी आहे. परंतु आत्ताची काँग्रेस नाही, आत्ताची काँग्रेस वेगळी आहे. गेल्या 10 वर्षाची काँग्रेस वेगळी आहे.
म्हणजे राहुलची काँग्रेस वेगळी आहे, परंतु आधीची काँग्रेस तशी होतीच. हे काय आत्ता झालंय असं नाही, स्वातंत्र्यानंतर झालं असं नाही, गांधी गेल्यानंतर झालं असं नाही, हे 1939 पासून आहे. अच्छा. म्हणजे 1939 मध्ये पहिल्यांदा प्रॉव्हिन्सच्या निवडणुका झाल्या. 5 प्रॉव्हिन्स होते तेव्हा भारताचे. तर तेव्हा त्याही वेळेला लोक असं सांगायचे, मोठ्या उच्च जातीचे लोक, की अरे वो जो भी गांधी ने लिखा है ना अनटचेबिलिटी, वो सामाजिक काम के लिए है. अपने घर में आप चाहे जैसा रह सकता है. म्हणजे सामाजिक कामासाठी वेगळं आणि वैयक्तिक असं पूर्वी वागू शकत होतं. आता नाही वागता येणार. आणि आम्ही वागलो नाही तसे. जे कोणी सामाजिक कार्यकर्ते आणखीनही खूपच आहेत, ते सगळे तसेच वागले. येणाऱ्या तरुणांसाठी काय सांगाल? मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी जी आहे ना, ती तरुणांना समजावून द्यायला पाहिजे की एकमेकाला उपयोगाची कोणती टेक्नॉलॉजी समाजाला उपयोगाची. म्हणजे उदाहरणासाठी मी सांगतो तुला की ते आता पोछा मारायचं जे आहे ना, त्याच्यामध्ये बायकांना श्रम कमी होतात. बरोबर. आणि वेळ तेवढाच जातो. तेवढा. आणि दुसरं असं की ते इलेक्ट्रिक शिवाय चालतं. बरोबर आहे. ती टेक्नॉलॉजी आहे ना, ती निर्माण करायच्या कामामध्ये तुम्ही लोकांनी पडला पाहिजे. म्हणजे लोकांना ते सांगेल, अशी अनेक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे घरामध्ये, ती आपण जगाच्या बरोबर जायला नाही, आपण ती निर्माण करायचं काम करायला पाहिजे. सस्टेनेबल पाहिजे ती गोष्ट. हा, आता सस्टेनेबल सगळं सांगतात, पण ते वेगळ्या पद्धतीचं असतं. तसं नाही चालत. आता तुम्हाला जाते चालवायचे, गहू पिसायचे, तर गुजरातमध्ये असं एक 6 जात्याचा एक संच निघालेला आहे. त्याच्यामधून हे कळतं आपल्याला, पीठ हे करता येतं. एका वेळेला 6 जाते चालतात. अशा पद्धतीने मोटर बसवायला माझा विरोध नाही, पण ती सोलारवर असेल तर, म्हणजे ती कोळशाच्या याच्यावर असेल आणि निसर्गाला हे करत असेल तर ती बरोबर नाही. सोलारवर असेल तर मोटर काही हरकत नाही. असंच खादीच्या बाबतीमध्ये पण आहे. असंच वस्त्राची इंडस्ट्री ही 2nd बिगेस्ट इंडस्ट्री इन द वर्ल्ड. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कपडा नेतात आणि मग ते रंगवतात, मग ते हे करतात, मग ते आणून विकतात. पण एवढं करायची काय करते, प्रत्येक जिथे बांधाच्या वरती जिथे कापूस होतो तिथेच त्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे ना. बरोबर. म्हणजे तो खर्च, प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल. प्रोडक्शन कॉस्ट कमी होते ना त्याची. असं तर आम्ही सगळ्या लोकांना सांगतो. हे सांगणं सर्वोदयाचं काम आहे, बाकी आपण करणं पण सर्वोदयाचं काम आहे. पण आता तसं होत नाही. म्हणजे नेहरूच्या वेळेपासून जी व्याख्या बदलली ना सगळ्या विकासाची, ती आता गाडी थांबणार नाही. तेव्हा आता सत्यानाश होईल जेव्हा, तेव्हा लोक येतील. मी उदाहरणार्थ सांगतो तुला. मला एकाने परवा 8 दिवसापूर्वी मला फोन केला होता. मला म्हणाला की तुम्ही ते बैलाचं काहीतरी करावं. मी म्हटलं बैलाचं कसं, बैलांवरती आपण काय करू, पुन्हा मागे जायचं का म्हटलं. म्हणजे बैलांवरती हे करायचं. सेवाग्राममध्ये पण शेती बैलावर होत नाही आता तर. पण मला असं वाटतं अजूनही आपण ते काम चालू ठेवलं पाहिजे. समजा पशुधन असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, जे काही असेल ते, या सगळ्यांचा उपयोग सामान्य माणसासाठी कसा होऊ शकेल, जो अतिशय गरीब आहे त्याच्यासाठी कसा होऊ शकेल. आता ते 6 जात्याचं उदाहरण जे तुला दिलं मी, मला एक सांग की समजा ते सोलार मोटरीवर चालतं, तर त्याला काय हरकत आहे आपल्याकडे लावायला. बरोबर. म्हणजे आपण गिरणीवर तर अवलंबून राहत नाही ना, त्या विजेवर, दुसरीकडच्या विजेवर तर अवलंबून राहत नाही ना, मग त्याला काय हरकत आहे लावायला. असंच अनेक गोष्टींमध्ये ठरवतात. याचा उपयोग, याचा प्रयोग जो आहे तो वर्ध्यामध्ये चालू आहे, आणखीनही बऱ्याच ठिकाणी चालू आहे. पण लोक आता तिकडे वळत आहेत. म्हणजे जुनेच प्रकार आपण नव्या पद्धतीने आणले पाहिजे, ज्यातून निसर्गाची हानी होणार नाही. निसर्गाची हानी विकासामध्ये, आत्ताच्या विकासामध्ये जे आहे ना,
ते निसर्गाची हानी ठरलेली आहे. ठरले. त्यामुळे असे राजनेते येणार, अशा दंगली होणार, हे सगळं स्वाभाविकच झालं, त्याला काही अर्थ नाही. थँक्यू सर, आपण आलात आणि तुमचे सगळे अनुभव शेअर केलेत. पुन्हा एकदा खरं खोटंच्या टीमच्या वतीने तुमचं आभार. सरांना आपण ऐकलंय, त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे. हे पुस्तकाच्या रूपाने न येता आपण आपल्या व्हिडिओच्या रूपाने ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह पुढच्या भागात. नमस्कार.